हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय एकविराज किचन. चला तर मग आज श्रावण सोमवार, काहीतरी फराळाचं हवंच ना. चला तर मग आपण करूया साबुदाण्याचे पराठे. अगदी छान आणि सोपे आणि 5 मिनिटात बनणारे. इथं आपण साबुदाणा भाजून घेतला आहे, त्याचं छान पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आपण बघू शकता 1 वाटी मी साबुदाणा घेतला होता आणि छोटे छोटे 2 आलू मी या ठिकाणी उकडून घेतलेले आहे. अगदी मऊ शिजवायचे आहे. चला तर आता करूया. हे आलू आपल्याला यात टाकायचे. मग यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तिखट. अगदी सोपे आहे आणि 5 मिनिटात होणार आहे. साबुदाणा भिजवायची झंझट नाही. अगदी 5 मिनिटात होणारे पराठे आहे. चला तर आता मीठ घालूया आपण. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान हाताने. थोडं ऑइल टाकूया जेणेकरून हे फाटणार नाही. बटाटे खिसून घेतले तरी चालतील, पण न शिजवता नाही टाकायचे. याचा आपल्याला असा छान गोळा करून घ्यायचा आहे. आपण बघू शकता हळूहळू याचा गोळा तयार होतोय. अगदी छान बारीक चुरून घ्यायचे. थोडंसं कडक झालं तर त्यात पाणी आपण टाकू शकतो. हे बघू शकता आपण ह्या ठिकाणी असा गोळा केलेला आहे. चला तर आपण असं गोल करून घेतलं आहे. आता पराठा लाटूया. पाटाला थोडंसं तेल लावलं आहे. थोडासा चिरला जातो हा. खूप हलक्या हाताने लाटायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. चला तर आपला पराठा रेडी आहे. आपण साईडवरून त्याला कट करून घेणार आहोत. साबुदाणा असल्याने तो चिरतो. हे कोपरे आपण कट करून घेतले. चला तर पराठा शेकूया आता. चला तर फ्रेंड, आपण या ठिकाणी तावा ठेवलेला आहे, त्यावर आता आपला पराठा आपण शेकूया छान. आपण बघू शकता किती छान झाला आहे आपला पराठा. असे छोटे छोटेच करायचे, जास्त मोठे करायचे नाही. थोडंसं तेल.
आपण बघू शकता या ठिकाणी आपला पराठा छान भाजला जातो आहे. वाव, आहे ना छान. बघा, त्यावर आपण तेल लावलेलं आहे. अगदी कमी वेळात आणि कमी तेलात बनणारा पदार्थ आहे. एकदा नक्की ट्राय करा, सगळ्यांना खूप आवडेल. वाव, आपला पराठा रेडी आहे. चला तर याला काढूया आणि दुसरा परत लाटूया. चटणीसाठी मी या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया आणि मिक्सरला छान बारीक करूया. हे उपवासाचं असल्या कारणाने यात दुसरं काही चालत नाही, म्हणून ही साधी आणि सिंपल चटणी असते. चला तर फ्रेंड, आपण या ठिकाणी आता चटणीला तडका लावणार आहोत. थोडंसं ऑइल टाकलंय, यात थोडंसं जिरं टाकायचं. जिरं छान तडतडलंय. आता ही चटणी यात टाकायची. ही चटणी उपवासाची असल्या कारणाने यात आपण कढीपत्ता किंवा कोथिंबीर टाकला नाही आहे. कोणाकोणाला चालतं, कोणाला नाही चालत, त्यामुळे मी सिंपलच ठेवलं आहे आज. चला तर फ्रेंड, आपली चटणी आता या ठिकाणी रेडी आहे. चला तर फ्रेंड, आपली गरमागरम फराळ रेडी आहे. उपवासाची आहे आणि साबुदाणा आणि बटाटे याचं मी पराठा केला आहे. आपण बघू शकता किती छान झालेले आहे, अगदी क्रिस्पी. वाव, चला तर मग या फटाफट खायला. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, बाय बाय.